हॅलो, नमस्ते. तर मी माझा जो टीव्हीचा जो एरिया आहे, तर मी त्याला छान असं डेकोरेट करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ. तर हा जो टीव्हीचा जो एरिया आहे, तर तो पायऱ्याच्या खालती आहे आणि टीव्हीमधल्या साईडला अशी आहे. तर तिथे मला थोडंसं चेंजेस करायचे होते. तिथे बोर्ड वगैरे नाही, सो तिथली पिन त्या टीव्हीची जी पिन आहे तर इकडे किचनमध्ये बोर्डला लावलेली आहे. सो तिथे आता त्याचं जे केबल जे आलेलं आहे तर त्याला ती आर्टिफिशियल जी वेल असते तर ती लावली आणि ते छान असं डेकोरेट केलं होतं मी स्टार्टिंगला. तर आता ते सगळं थोडंफार चेंजेस करून मी आता तिथे एक मिशोवरून एक शेल्फ ऑर्डर केलेला आहे. सो तर तो शेल्फ आता मी लावणार आहे. तर आधी तो शेल्फ पायऱ्यावरती लावलेला होता, पण जाता येता त्याला धक्का लागू लागला. त्यामुळे काय त्याच्यावरती जे सामान ठेवले तर ते पडत होतं खाली. त्यामुळे म्हटलं तिथलं काढायचं आणि इथे ठेवायचं, म्हणजे एक तर साईडला होतं आणि व्यवस्थित असं छानही दिसेल. सो ते जे खिळे होते तर ते खिळे मी ज्या हातोड्याच्या मदतीने ते भिंतीत ठोकून घेतले आणि त्यानंतर जे वुडनचं जे शेल्फ आहे तर ते लावून घेणार आहेत. ह्या पिशवीत मी ते सगळं सामान काढून मी पिशवीमध्ये भरून ठेवलेलं होतं. तर हे सगळं सामान आता व्यवस्थित काढून घेते आणि लावून घेते. तर हे वुडनचं शेल्फ मी मिशोवरून मागवलं होतं बऱ्याच दिवसापूर्वी आणि हे जे पायऱ्यावरती लावले पण ते थोडंसं वाटेत होऊ लागलं. त्यामुळे मग म्हटलं तिथलं काढावं आणि इथे लावावं. हे एकदम समोर असं छान दिसेल आणि सुंदरही लावल्याच्या नंतर खूप छान आणि सुंदर दिसत होतं. तर हे आर्टिफिशियल वेल मी लावून घेते. पूर्ण केबल हाईड होऊन जातो त्यामुळे. तर काय ते दिसायलाही छान दिसतं आणि केबलचा असं जे काही ते दिसायला वेगळं जे दिसत होतं तर ते हाईड होऊन जातं आणि त्या वेलीमुळे खूप छान असा लुक येतो त्याला. तर तुम्ही असं करू शकता, कारण जिथे कुठे आपले केबल असे सरळ ओपनली असे दिसतील तर त्या ठिकाणी आपण असे आर्टिफिशियल वेल लावून त्याला हाईड करू शकतो, जे की दिसायलाही खूप सुंदर आणि छान दिसेल. तर त्यानंतर वेगवेगळं आपण काही क्राफ्ट बनवून आपलं घर छान डेकोरेट करू शकतो. त्याच्यामुळे आपलं घर छान आणि सुंदर दिसेल. तर आपल्या घरातला कुठलाही कोपरा आपण छान असं सजवू शकतो, छान असं डेकोरेट करू शकतो. महागडे असे डेकोरेटिंग आयटम्स आणण्यापेक्षा आपण घरी आपल्या स्वतःच्या हाताने असे छान वेगवेगळे काही क्राफ्ट बनवू शकतो, जे की आपण आपल्या घरात बऱ्यापैकी असे वेस्ट काही कार्डबोर्ड असतात किंवा कुठलेही अशी कंटेनर वगैरे असतात, तर त्याला छान आपण DIY करून छान डेकोरेट करू शकतो आणि तेवढ्याच याच्यामुळे आपलं घराचा एखादा कोपरा असा छान आणि सुंदर दिसतो. तर मलाही खूप आवडतं, वेगवेगळे क्राफ्ट मी बनवत असते. न्यूजपेपर किंवा कार्डबोर्ड जे काही असते आपण त्याच्यापासून वेगवेगळे असे काही बनवू शकतो. तर इथे मुलाची लुडबुड चालूच आहे. तर तो पडला सायकलवरून, त्यामुळे त्याला थोडंसं लागलेलं असल्यामुळं तो आज सुट्टीवर होता, घरीच होता. त्याला स्कूलला काय पाठवलं नव्हतं. मग त्याचं चालू होतं खेळणं आणि ती काचेच्या बॉटलसोबत खेळू लागला. त्याच्या हातातून ती पडली आणि फुटली. त्यामुळे तो थोडासा गोंधळ झाला. मग ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं मी, सगळं साफ करून घेतलं. मग त्याला बसवलं बाजूला, तो खेळत होता. म्हटलं मग नंतर माझा व्हिडिओ मी कंटिन्यू केला. सो हे सगळं आता हे जे आहे तर मी पिस्ताचे जे पिस्ता शेल्स असतात तर त्याला मी आपलं कार्डबोर्डवरती स्टिक करून त्याला छान कलर देऊन घेतलं. तर ते एक छान असं वॉल फ्रेम होऊन गेल्या. तर त्याला मी टीव्हीवरती स्टिक करते आणि मास्किंग टेपचा यूज करून, कारण मास्किंग टेप ना खरंच खूप छान आहे. कारण ती लावल्याच्या नंतर छान व्यवस्थित स्टिक राहतं, इझिली निघत नाही आणि जेव्हा आपण काढू तेव्हा त्याचा कलर वगैरे निघत नाही. तर 2 साईड टेप वगैरे आपण यूज केली ना तर त्याचा भिंतीचा कलर सहित ते निघते आणि ते खूप डॅमेज करते भिंतीला. तर हे मास्किंग टेपचं तसं नाही, खूप छान आणि सॉफ्ट आहे. म्हणजे कसं भिंतीला चिटकते वगैरे, चांगलं व्यवस्थित चिटकून राहते आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा काढायचं आहे तेव्हा कलर न काढता व्यवस्थित असं निघते. त्यामुळे मास्किंग टेप यूज करायला खरंच खूप छान आहे. तर मी बऱ्यापैकी जे काही मी क्राफ्ट बनवते भिंतीला वगैरे चिटकवायचे असतील तर ते मी सहसा मास्किंग टेपने चिटकवते. तर ही जी आहे फ्रेम तर आता ही भरपूर मोठी आहे. तर ते हिला ठेवण्यासाठी आता जागा कुठे काही सापडत नव्हती. म्हटलं आता सगळीकडे लावून पाहिले पण इथे काही चांगले नव्हतं वाटत, म्हणून याला ठेवून दिले साईडला. सो पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर हे असं खूप छान आणि सुंदर दिसत आहे. सो हा जो टेबल आहे तर तो मी DIY करून बनवलेला आहे. तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकला आहे चॅनलवरती आपल्या. तर
हे जे आहे ते बॉटलचे पाण्याची बॉटल होत्या आणि त्याचं झाकण तुटल्यामुळे ते वेस्ट गेल्या, तर त्यामुळे मग ते त्याचं उलनचे जे थ्रेड असतात ते लावून मी त्याला छान स्टिक करून छान बनवले. सो ही खालची जी प्लेट आहे ते प्रत्येकाचे DIY ऑलरेडी मी चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तर खूप सुंदर आणि छान असं दिसत आहे सगळं रेडी झाल्याच्या नंतर. तर हे खूप वेगवेगळे असे मी क्राफ्ट बनवत असते, तर मला आवडतंही ते सगळं बनवायला आणि माझा वेळही जातो. सो हे छान छोटंसं फ्लॉवर पॉट आणि हे जो काही मी टी सेट घेतलेला होता, तर तो सुद्धा खूप छान आणि सुंदर आहे. माझं खूप आवडलं ते त्यामुळे. आणि हे साईडला आहे तर तो मुलांचा गल्ला होता, तर त्याच्यात मी मनी प्लांट लावलं, त्यालाही छान असं डेकोरेट केलं, तर त्याचाही व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती. तर हे पूर्ण व्हिडिओ असा छान, जे पूर्ण व्ह्यू छान वाटत आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जे काही चेंजेस वगैरे केलेत मी तर ते कसे वाटले मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.